नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, मराठी भाषा आणि तुम्ही आम्ही सगळेच मराठी भाषेवर प्रेम करणारी मंडळी. याचं कारण मराठी भाषेमध्ये अतिशय गोडवा आहे आणि त्यातलं शब्द भांडार जे आहे ते देखील खूप मोठं आहे. अतिशय समृद्ध अशी मराठी भाषा आणि या भाषेतल्या काही म्हणी आहेत. त्या म्हणी गुंतवणुकीचा नेमका संदेश काय देतात ते आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत या म्हणींचं विश्लेषण करण्यासाठी, त्याचा अर्थ उलगडून दाखवायला आपल्यासोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. त्यांचं स्वागत करूया आपण. सर, जसं आपण म्हटलं की मराठी खूप आपली सगळ्यांची आवडती भाषा, आपलं प्रेम करतो आपण त्याच्यावर, आणि या म्हणी ज्या आहेत त्या खूप खास आहेत. म्हणजे फक्त मला वाटतं गुंतवणुकीसाठी नाहीत तर आपल्या जीवनाचा देखील अर्थ त्या उलगडून दाखवत असतात. तर त्या कुठल्या खास काही म्हणी आपण आज निवडलेल्या त्या बघूया आणि मग त्याच्यावर आपण बोलूया. आपण पहिली म्हण बघूया या संदर्भात कोणती आहे ती. अति तेथे माती. अर्थातच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी टाळणं गरजेचं असतं. जास्त फायद्याच्या लोभाने झालेला फायदा काढून न घेतल्यास मंदीच्या वेळी तोटा होतो. गुंतवणुकीवर अपेक्षित परताव्याची मर्यादा ठरवून घ्यायला हवी. पेशन्स किंवा एकूणातच आपण काय म्हणूया की कुठेतरी लगाम घालणं गरजेचं असतं. नाही सर, काय सांगा? ॲक्च्युली जर आपण ही म्हण बघितली 2000 मध्ये जेव्हा शेअर मार्केटमध्ये टेक्नॉलॉजीची बूम आली होती तेव्हा काही काही शेअर्स 10-20 रुपयाचे शेअर्स 1000 रुपयापर्यंत पोहोचले, 1500 रुपयापर्यंत पोहोचले आणि लोकांनी त्याचं प्रॉफिट बुकिंग केलं नाही. आता मला एक म्हणजे आपण जर बघितलं तर 10 रुपयाचे समजा उद्या 150 पट पैसे झाले आपले, तर आपण नक्कीच ते पैसे काढून घेऊ असं आत्ता आपल्याला वाटतं. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा गुंतवणूकदारांनी ॲक्च्युली काढून नाही घेतले. मी कितीतरी गुंतवणूकदारांना ओळखतो की त्यांनी ते पैसे खरोखर काढून नाही घेतले. असं त्यांना वाटलं आता 1500चे 3000 होतील, 300 पट होतील, 400 पट होतील आणि काही काही शेअर झाले देखील. पण मग त्यानंतर एक क्रॅश आला आणि ह्या क्रॅशमध्ये हे पैसे परत म्हणजे झिरोला, काही शेअर्स तर आज अस्तित्वात देखील नाही. हीच गोष्ट परत 2008मध्ये रिपीट झाली. 2008मध्ये रिअल इस्टेट कंपन्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे स्टॉक्स वरती जात राहिले आणि मग एक वेळ आला की गुंतवणूकदारांचे पैसे 10 पट, 20 पट, 40 पट झाले तरी, आणि हे पेनी स्टॉक्समध्ये, छोट्या स्टॉक्समध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि तरी गुंतवणूकदारांनी ते पैसे काढून नाही घेतले. आणि मग 2008मधला जानेवारीमधला जो क्रॅश झाला त्यानंतर परत पैसे ते जी गुंतवणूक होती त्यापेक्षा देखील कमी आले. मला आठवतं आहे की एक गुंतवणूकदाराने मला सांगितलं होतं की त्यांनी कुठल्या तरी एका शेअर ब्रोकरबरोबर गुंतवणूक केली होती. 1 लाख रुपये गुंतवले, 1 लाखाचे 6 लाख रुपये झाले आणि मग परत 6 लाखाचे त्यांचे एवढे कमी झाले, म्हणजे काही 50,000 रुपयाच्याहून कमी त्यांना पैसे मिळाले. सो कुठेतरी हा जो रिटर्न्सवरची जी तू मगाशी म्हणालास की मर्यादा कुठेतरी ठेवणं आवश्यक आहे, कुठेतरी ते कंट्रोल करणं आवश्यक आहे, कुठेतरी त्याला एक स्टॉप देणं आवश्यक आहे. सो हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं आहे. याच अनुषंगाने दुसरी म्हण नेमकी कोणती आणि ती आपल्याला काय संदेश देते तेही बघूया. एक ना धड भाराभर चिंध्या. आपण नेहमी आपल्याला खरं म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये ही म्हण ऐकायला येत असते आणि त्याचा अर्थ उलगडून दाखवूया आपण. सगळ्याच गोष्टी अपूर्ण ठेवणं. गुंतवणुकीत असेट ॲलोकेशनला खूप महत्त्व आहे आणि वेगवेगळे पर्याय निवडलेले असून सुद्धा त्याचा योग्य पाठपुरावा न केल्यामुळे अडचण निर्माण होते. नाही सर? हां, मी बऱ्याच माझ्या गुंतवणूकदारांना देखील ओळखतो. बरेचसे माझे मित्र देखील आहेत ज्यांनी वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये गुंतवणूक केली. म्हणजे ही म्हण केवळ गुंतवणुकीसाठी नाही तर आपल्या व्यवसायासाठी देखील लागू होते की वेगवेगळ्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करत राहिली आहेत. आणि मग त्यामुळे काय होतं की एक गोष्टीवरती फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. एका गुंतवणुकीच्या ऑप्शनवरती, एका बिझनेसवरती फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. मला आठवतं आहे 2008मध्ये मी एका गुंतवणूकदाराला भेटलो होतो, तर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 89 स्कीम्स होत्या, 89 म्युच्युअल फंड स्कीम्स होत्या. आता 89 म्युच्युअल फंड स्कीम्स होत्या आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 14 स्कीम्स होत्या. तर 14 स्कीम्स आणि 89 म्हणजे आता असं आपल्याला वाटेल की 89 स्कीम्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांना जास्त परतावा यायला पाहिजे. पण ॲक्च्युली काय झालं होतं तर 89 स्कीम्सचा त्यांना फॉलोअप ठेवता येत नव्हता, ट्रॅक ठेवता येत नव्हता आणि 14 स्कीम्समध्ये बऱ्यापैकी ते मॅनेज करू शकत होते. तर ॲक्च्युली त्यांचे रिटर्न्स त्या 14 स्कीम्सच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले आले. सो मला असं वाटतं की आपण एक कोर ठरवणं आवश्यक आहे. आपला जो कोर असतो गुंतवणुकीचा, म्हणजे मग तुम्ही समजा रिअल इस्टेट गुंतवणूकदार असाल किंवा तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल, शेअर बाजारातले गुंतवणूकदार असाल, फिक्स्ड डिपॉझिटमधले असाल, तर एक कोर ठेवणं आवश्यक आहे. 80% रक्कम ती त्याच्यात ठेवून मग बाकी 20% रक्कम तुम्ही दुसरीकडे थोडीफार ठेवू शकता. कारण काय होतं की जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत राहिलं तर तुमचा फोकस राहत नाही, तुम्ही कुठेही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि मग कुठेही जस्टिस करू शकत नाही आणि मग त्यामुळे तुमचे रिटर्न्स
कमी येतात, तुमची रिस्क ॲक्च्युली वाढत जाते. कारण आपल्या लक्षातच राहत नाही की कुठे काय गुंतवणूक केलेली आहे पैसे. त्यामुळे मला असं वाटतं की 1-2 गोष्टींवरती फार तर फार 5 असे कोर गोष्टी ठेवा, त्यावरती फोकस करा आणि त्यामधनं तुम्हाला योग्य ते रिटर्न्स येतील हे तुम्ही नक्कीच मॉनिटर करू शकता. खरं आहे. पुढची म्हण कुठली आपण बघूया आणि त्या अनुषंगाने नाईक सरांचं विश्लेषण करूया. आपण पुढे जाऊया. असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. अर्थातच अनुकूलता असेल तेव्हा चैन आणि नंतर मग ती नसेल आपल्याकडे काही तर तेव्हा मात्र मग उपवास घडतो. जेव्हा पैसा हातात येतो तेव्हा अविचाराने खर्च केला तर मग अडचणीची स्थिती निर्माण होते. याचं हे सार आहे आणि याच अनुषंगाने आणखी पुढचा मुद्दा कोणता आहे तोही आपण बघूया. पगार, बोनस, इन्सेंटिव्ह, ॲरियर्स, लिव्ह एनकॅशमेंटचे पैसे मिळाले की काही वेळा अविचाराने खर्च येतो, कारण खूप मोठी अमाऊंट आपल्या हातात येत असते आणि मग जेव्हा ॲक्च्युअल आपल्याला गरज असते पैशाची किंवा निकड निर्माण होते आणि त्यावेळी मात्र मग अडचण येते. खूप महत्त्वाचा मुद्दा नाही सर. एक मध्यंतरी आर्टिकल आलं होतं की अर्बन पुअर म्हणून. तर अर्बन पुअर हे आर्टिकल अशी स्टोरी होती की जे यंगस्टर्स आहेत, चांगले जॉब्स करतायत, पण त्यांना काय होतं तर कधी त्यांना म्हणजे चांगल्या ठिकाणी जाणं आवश्यक वाटतं. चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये जात राहतात. जेव्हा सॅलरी येते तेव्हा पहिले 10-15 दिवसात, 20 दिवसात पैसे सगळे संपतात. महागडे मोबाईल्स असतात त्यांच्या हातामध्ये. लाईफस्टाईल एकदम त्यांना जास्त वाढवायची असते आणि मग काय होतं की 15-20 दिवस संपल्यानंतर पैसे सगळे संपतात आणि मग ते मित्रांकडनं आयदर कर्ज घेतात किंवा मग कधी असं होतं की 1-2 दिवस देखील ते उपाशी राहतात. हे असं आर्टिकल आलं होतं आणि म्हणजे मी देखील सरप्राईज झालो होतो की आजची ही पिढी, आजचे यंगस्टर्स अशा प्रकारची लाईफस्टाईल जगत आहेत. आणि आपण हे बऱ्याचदा बघतो. ही उदाहरणं भरपूर आहेत आपल्याकडे. सेलिब्रिटीज जर तुम्ही बघितले काही किंवा काही ज्यांचं इन्कम वरती खालती होत असतं किंवा अचानक जेव्हा पैसे येतात ना जास्त मोठ्या प्रमाणात, जसं तू मगाशी म्हटलंस की बोनस आहे, ॲरियर्स आहे, इन्सेंटिव्ह आहे, तर ते कसे मॅनेज करायचे हे थोडंसं आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्यावेळेला आपल्याला काय करायला पाहिजे तर जेव्हा इर्रेग्युलर असं इन्कम येतं, म्हणजे तुम्हाला एखादं इन्कम अपेक्षित नाही आहे आणि सडनली ते इन्कम येतं, तर ते तुम्ही त्याला असं ट्रीट केलं पाहिजे की हे माझं इन्कम नाही आहे आणि हे ताबडतोब गुंतवणूक केली पाहिजे त्याची. मग कशातही असो, फिक्स डिपॉझिट असो, म्युच्युअल फंड असो, असं कुठेही ते बाजूला काढून ठेवले पाहिजेत. अकाउंटमध्ये न ठेवता त्या इन्कमला असं ट्रीट केलं, कारण हे रेग्युलर इन्कम नाही आहे. येत्या काही काळामध्ये परत इन्कम राहणार आहे की नाही याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे ते सेलिब्रेट करणं थोडंसं चुकीचं ठरू शकतं. ते खर्च करणं, ते त्याला रेग्युलर इन्कम असं स्वतःचं मानून चालणं हे जास्त धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे ते म्हटलं गेलं की असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. म्हणजे जेव्हा जर पैसे असतील तर ती सेलिब्रेट करणं आणि जेव्हा नाही आणि मग तसं केलं तर मग आपल्याला जेव्हा नसेल तेव्हा शिमगा करावं भाग पडू शकतो. खरं, अडचणीची स्थिती निर्माण होते. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा आणि त्या अनुषंगाने काळजी घ्यायला हवी आपण. आणखी एक म्हण आपण बघणार आहोत आणि त्यानंतर ब्रेक घेणार आहोत. त्यापूर्वी ती म्हण बघूया. तहान लागल्यावर विहीर खणणे, गरज निर्माण झाली की उपाय शोधायला सुरुवात करायची. ही म्हण देखील आपल्याला नेहमी आपल्या समोर येत असते. आणि मग काय होतं त्याच्यामुळे तर लग्न, शिक्षण, आजारपण, अचानक येणारे काही खर्च असतात. याकरता तरतूद करणं आवश्यक असतं. मात्र तरीही ती न केल्यानं गरज निर्माण झाली की मग पैशासाठी खूप धावाधाव करावी लागते. तेव्हा मात्र मग टेन्शन सिच्युएशन असते. अश्विन, हे बऱ्याचदा आम्ही बघतो गुंतवणूकदारांमध्ये की आपले जे लॉंग टर्म गोल्स असतात ते आपल्याला असं वाटतं की अजूनही फार लांब आहेत. जेव्हा ती गरज येईल तेव्हा मी ती देखील पार करून जाईन. आणि म्हणजे असं म्हटलं जातं, इंग्रजी देखील म्हटलं जातं की चेंज कम्स मच बिफोर यू वॉन्ट इट. म्हणजे बदल किंवा म्हणजे ह्या बाबतीत जर असं आपण म्हटलं तर तहान मला आता लागणार नाही आहे, त्यामुळे मी तेव्हा विहीर खणायला करीन किंवा मी तेव्हा कोणाकडनं तरी पाणी घेऊन येईन असा आपण विचार करतो. पण बऱ्याचदा असं होतं की तहान फार आधी लागू शकते, आपल्याला अपेक्षित असतं त्यापेक्षा आधी देखील. आणि जेव्हा काही हे जे गोल्स, आता तू जसं मगाशी म्हटलंस की हे गोल्स आहेत हे कॉम्प्रोमाइज करता येत नाही त्याला आपल्याला. म्हणजे मुलांचं शिक्षण आहे, मुलांचं लग्न आहे किंवा स्वतःचं रिटायरमेंट आहे, स्वतःचे डे टू डे एक्सपेन्सेस आहेत, ह्या गोष्टी आपण कधीही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. ही विहीर, हे पाण्याचा सोर्स, हा साठा असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. कारण ह्या गोष्टीची तहान आपल्याला कधीही लागू शकते आणि कधी आपल्याला वाटतं त्याच्या आधी देखील लागू शकते. जसं तू म्हणालास की आजारपण आहे किंवा अचानक येणारा आजारपण किंवा दुसरी काही अशी नॅचरल म्हणजे
आपत्ती जर आली तर आपल्याकडे ते पैसे तयार असणं अत्यंत आवश्यक आहे. सो जेव्हा ही गरज येईल तेव्हा आपण विहीर खणू आणि तेव्हा आपल्याला पैसे मिळतील हे अपेक्षा धरणं चुकीचं ठरू शकतं, धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे एक रिझर्व्ह आपण नेहमी सांगतो आपल्या गुंतवणूकदारांना की 9 महिने ते 12 महिन्याचा खर्च तुमचा मंथली एक वेगळा बाजूला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या मोठ्या मोठ्या गरजा आहेत त्यांची प्रत्येकाची विहीर आत्तापासूनच खणून ठेवली पाहिजे. कारण जसं आपण बघतो की विहीर खणणं ही एका वर्षाची प्रोसेस नसते, त्यामध्ये पाणी यायला वर्षानुवर्ष लागतात, वर्षानुवर्ष ते पाणी येत राहतं आणि साठत राहतं. सो हे करणं अत्यंत आवश्यक आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, अर्थातच वाजवीपेक्षा जास्त शहाणपण हे काही वेळा नुकसानकारक ठरत असतं. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे गुंतवणूक करू नये. आणि आणखी एक याच्यातला महत्वाचा मुद्दा, स्वतःच्या ज्ञानावर अति आत्मविश्वास दाखवू नये. नाही सर, मला वाटतं मी हा सेकंड पॉईंट आधी घेईन. आणि जर तुम्ही कॅसिनोमध्ये किंवा आपण बघतो पिक्चरमध्ये देखील बघतो की एखादा व्यक्ती जुगार खेळत असतो, मग तो 1 डाव जिंकतो, 2 डाव जिंकतो, मग त्याचा कॉन्फिडन्स लेवल वरती जात राहतं. सेम गोष्ट शेअर बाजारात देखील होते, सेम गोष्ट कुठल्याही गुंतवणुकीत देखील होते की एक तुमची जी मूव्ह असते, एक जी गुंतवणूक असते ती सक्सेसफुल ठरते, तुम्हाला चांगले रिटर्न्स देते, मग दुसरी रिटर्न देते, तिसरी रिटर्न देते. आणि मग असं झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं की हे रिटर्न्स जे आहेत हे मी माझ्या स्किल्सवरती आलेले आहेत, मी म्हणजे अजिंक्य आहे, म्हणजे माझे जे सगळे कॉल्स आहेत गुंतवणुकीतले ते योग्य जात आहेत. मी एक घर घेतलं ते डबल झाले त्याची प्राईस, दुसरं घर घेतलं त्याची डबल झाली, तिसरं घर घेतलं त्याचे पैसे तिप्पट झाले. तर आता मी म्हणजे कुठच्याही गोष्टीला हात लावीन तर त्याचं सोनं होऊ शकतं आणि ते स्किल माझ्यात आलंय. सो हा आत्मविश्वास, गुंतवणुकीसाठी आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे. पण आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास ह्यामध्ये एक छोटीशी लाईन असते, छोटीशी एक सीमारेषा आहे. आणि त्या सीमारेषाला जर आपण ब्रीच केलं, त्या सीमारेषेलाचं उल्लंघन केलं तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे सगळ्यांबरोबर होताना आपण बघितलं 2000मध्ये 2008मध्ये की जे मला माहिती आहे की जे फंड मॅनेजर्स आहेत ते स्टार फंड मॅनेजर्स मानले जायचे. त्यांनी गुंतवणूकदारांना 50%, 100% एका वर्षात रिटर्न दिले आणि मग त्यानंतर एका वर्षामध्ये त्यांचं म्हणजे नामशेष झाले. ते आज आपण त्यांना ओळखत देखील नाही, आपल्याला नाव देखील माहीत नाही. सो अति आत्मविश्वास मला असं वाटतं गुंतवणुकीमध्ये आत्मविश्वासाची जेवढं इम्पॉर्टन्स आहे तेवढंच अति आत्मविश्वास जर तुमचा गुंतवणूकदार सल्लागार असो किंवा फंड मॅनेजर असो किंवा सल्लागार असो जो तुम्हाला असं वाटतं की थोडासा ॲरोगंट होतोय तर त्याला टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. खरं आहे. पुढच्या म्हणीकडे आपण जाणार आहोत. ही म्हण देखील फार महत्वाची आणि ती देखील महत्वाचा संदेश आपल्याला देते. आपण बघूया. पुढच्या स्टेज मागचा शहाणा, हे खरं म्हणजे जीवनातलं सूत्र आहे ना एक सर. दुसऱ्याच्या अनुभवातनं शहाणपण शिकणं फार गरजेचं असतं. कमी कालावधीत मोठ्या परताव्याच्या अपेक्षेने भविष्यात धोकादायक ठरणाऱ्या योजनांमध्ये काही वेळा गुंतवणूक करण्यात येते आणि मग यामुळे काय होतं तर फसवणुकीच्या घटना समोर येतात आणि हे टाळणं फार गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा अति लोभ किंवा अति हाव जी आहे ती न करणं फार महत्त्वाचं आहे. अगदी म्हणजे माझं असं नेहमी मानणं आहे की एखादी नवीन स्कीम आली बाजारामध्ये किंवा मग ते समजा एखादा बिल्डिंगचं प्रोजेक्ट आलं एखाद्या बिल्डरकडनं किंवा एखादा शेअर बाजारातली एखादी स्कीम आली तर त्याला पहिल्या खेपेला कधीही गुंतवणूक करू नये. कारण पहिल्या याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल कळतं की येत्या काळामध्ये काय रिटर्न्स येणार आहेत नाही येणार आहेत. त्यामुळे सेकंड टाईम जेव्हा ती दुसरं प्रोजेक्ट येईल त्या बिल्डरचं तेव्हा तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. दुसऱ्या वेळेला ती स्कीम परत येईल ती केली पाहिजे. कारण ह्यामध्ये काय होतं की पहिल्या ज्या फेरीमधले जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा जे काही अनुभव आहे त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं आणि मग आपण त्या अनुभवांवरनं आपलं डिसिजन घेऊ शकतो. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण बघतो हे गुंतवणूक क्षेत्रात देखील आपले जे मित्र आहेत किंवा मला असं वाटतं की म्हणजे हे क्षेत्र असं आहे की आपण दुसऱ्यांच्या मिस्टेक्सवरनं आपण खूप शिकू शकतो. आणि हे जर आपण आपल्याला करता आलं तर मला वाटतं की म्हणजे आपण बऱ्याचदा असं होतं की एखादी मिस्टेक झाली, नुकसान झाली तर आपण केवळ त्याबद्दल गॉसिप करत राहतो. ते न करता आपण त्यातनं काय शिकता येईल आणि त्या मिस्टेक्स आपण कशा अवॉइड करता येईल हे जर आपण बघितलं तर नक्कीच आपण चांगले रिटर्न्स मिळवू शकतो. आणि याच संदर्भातली आणखी एक म्हण देखील आहे, ती देखील फार महत्वाचा संदेश, महत्वाचा टिप्स आपल्याला देते. ती कुठली आहे ती देखील आपण बघूया. ऋण काढून सण साजरा करणं, अर्थातच ऐपत नसताना न झेपणारे खर्च करायचे.
आपल्यापेक्षा श्रीमंत मित्रमैत्रिणींच्या पावलावर पाऊल ठेवत परवडत नसतानाही उंची वस्तूंची खरेदी करणं स्पर्धाच जणू लागलेली असते याच्यामध्ये. वाढदिवस लग्न समारंभांना खर्च करण्याकरता कर्ज काढून तो खर्च करणे. नाही सर, हे देखील मला वाटतं आपल्या डे टू डे लाईफमध्ये फार महत्त्वाचं आहे. हो, आजकाल आणि होतंय. जसं मी मगाशी म्हटलं की ती यंग जनरेशन जी आहे, जी अर्बन पुअर ज्याला म्हटलं जातं, की ते बऱ्याचदा असं होतं. आणि आज म्हणजे माझा हा कधी विश्वास बसत नव्हता, पण आता मी काही गुंतवणूकदारांना, काही यंगस्टर्सना भेटतो जिकडे ते क्रेडिट कार्डच्या लोनमध्ये सतत राहत असतात आणि क्रेडिट कार्डचं लोन रिव्हॉल्व करत असतात. सो जिकडे आपल्याला ह्या बेसिक गोष्टी आहेत, ती बेसिक गोष्टी आहेत, जसं एज्युकेशन लोन हे घेणं योग्य आहे. घराचं लोन ते देखील मी एका वेळेला म्हणेन की योग्य आहे. पण मला असं वाटतं की हे जे मोठ्या गोष्टी आहेत ह्यांची काही गरज नसते लाईफमध्ये, आणि ह्या काही अत्यावश्यक अशा गोष्टी नाही आहेत. तर त्या गोष्टी करणं खरंच गरजेचं आहे का हे बघितलं पाहिजे. ओके, जर आपण अफोर्ड करू शकत असू तर नक्कीच केल्या पाहिजे. पण ते कर्ज काढून करणं म्हणजे काही हे नाही. ते आपल्या अजून एक म्हण याला मला वाटतं की एकदम हे जाते की आपल्यामध्ये म्हणतात की सगळ्या गोष्टींचं म्हणजे पैशाचं सोंग घेता येत नाही. म्हणजे ह्या गोष्टी लॉंग लास्टिंग नसतात. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर ह्या गोष्टी करणं टाळणं खूप गरजेचं आहे. खरं आहे. आणि कार्यक्रम संपताना आणखी एक महत्त्वाची म्हण आम्ही तुम्हाला दाखवतोय, जी देखील फार महत्त्वाची आपल्या पूर्ण जीवनामध्येच वाटचाल करताना. जसं मी म्हणतोय मगाचपासून की फक्त गुंतवणूक नाही तर आपल्या आयुष्यात देखील पुढे जाताना या सगळ्या म्हणी आपण लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे. कवडी कवडी माया जोडी, काटकसर आणि बचत यातून संपत्ती निर्माण होते. एका वाक्यात आपण प्राइसलेस आहे. नाही सर, ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की आपले जी मराठी कम्युनिटी आहे ते हे एक अगदी जिवंत उदाहरण आहे कम्युनिटी. कारण आपली जी पूर्वीची पिढी आणि आपली मराठी कम्युनिटी ही सेव्हिंगमध्ये विश्वास ठेवते. आणि छोट्या म्हणजे आपल्याकडे कदाचित बऱ्याच जणांकडे फार मोठ्या प्रमाणात पैसे नसतील देखील, पण ॲक्च्युली छोटे पैसे गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात त्यांनी गुंतवणुकीचं हे उभं केलेलं मी बघतो. एक छोटंसं उदाहरण देईल. कवडी कवडी मायाजोडीमध्ये कसं होईल की समजा आपण 10,000 रुपये गुंतवणूक केली महिन्याला, केवळ 10,000 रुपये 20 वर्षासाठी, आणि अज्युम करा की त्यांनी 12% आपल्याला परतावा मिळत असेल, तर त्याची व्हॅल्यू 20व्या वर्षी 1 करोड रुपये होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपल्याला वाटते आपल्या हातात 1 करोड येतील 20व्या वर्षी, पण आपल्या खिशातनं केवळ 10,000 रुपये महिन्याला गेलेले असतील. सो ही पॉवर आहे. छोटे म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, ही जी पॉवर आहे ही छोट्या पैशामध्ये मोठे पैसे बनवण्याची ही पॉवर आहे. खरं आहे. आणि खूप महत्त्वाची म्हण नाईक सरांनी इकडे जाता जाता वापरली, थेंबे थेंबे तळे साचे. ह्याचंच जर आपण दुष्काळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी जो दुष्काळ होता, म्हणजे आता वरुणराजाने खूप छान कृपावृष्टी केलेली आहे, पण जिकडे जलयुक्त शिवारची मग कामं झालेली, प्रत्येक थेंब वाचवण्यात आला. आणि त्या जलयुक्त शिवारच्या कामांचं फळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळते. जसं आपण म्हणतोय की थेंबे थेंबे तळे साचे, फक्त गुंतवणुकीत नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात देखील वाटचाल करताना फार महत्त्वाची अशी म्हण, किंबहुना या सगळ्या म्हणी. आणि तुम्ही देखील या म्हणी सगळ्या लक्षात ठेवा आणि पुढे जाऊन वाटचाल करा. नक्की तुम्हाला यशाचा मार्ग जो आहे तो सापडेल. नाईक सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये आजच्या या म्हणी स्पेशल एपिसोडमध्ये इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहता ABP माझा.